Good morning, students. I am Mrs. Todkar MA. Welcome to my online teaching class. We have seen the concept of sets, examples, and also the methods of writing sets in the previous video. Now, today we are going to study the practice set 1.1. The first question in the practice set is write the following sets in roster form. In that first bit is set of even natural numbers. We know that even numbers also and also the set of natural numbers. Which are the even numbers? Even numbers are 2, 4, 6, etc. And natural numbers 1, 2, 3, dash dash, etc. Therefore, we can write the answer of this first bit is A is equals to in curly bracket 2, 4, 6, 8 dash dash. Now the second one is the set of even prime numbers from 1 to 50. We know that even numbers 2, 4, 6 also prime numbers, but we have to write here the even prime numbers. Therefore, the answer is only 2. Therefore, we write the answer B is equals to in curly bracket 2. The third one is the set of negative integers. We already studied what is meant by the integer. Integers means nothing but the set of negative numbers, 0 and also positive numbers. Therefore, we write here only the set of negative numbers. Therefore, the answer is C is equals to -1, -2, -3 dot 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 curly bracket complete. तुम्ही इथं सेटला नोटेशन डिनोट करताना A, B, C इथं मी वापरलेलं आहे, पण तुम्ही कोणतेही अक्षर इथं वापरू शकता, पण ते फक्त कॅपिटल अक्षर असावं आणि सेट लिहिताना नेहमी आपण कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहितो. नाउ नेक्स्ट वन इज द 7 बेसिक साउंड्स ऑफ सारेगम सूर. वी नो दॅट सारेगम सूर. Therefore, the answer is D is equals to सा, रे, ग, म, प, ध, नी. 7 सूर येतात इथं, त्यामुळं आन्सर आहे D is equals to सा, रे, ग, म, प, ध, नी. Okay. Now the next one is second question. First question is complete. 4 bits are there. Second question is write the following symbolic statements in words. म्हणजे खाली काही सिम्बॉलिक स्टेटमेंट्स दिलेले आहेत, तुम्हाला विधानं दिलेले आहेत, ते तुम्हाला शब्दामध्ये लिहायचे आहे. पहिलं सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे, फर्स्ट वन इज 4/3 बिलॉंग्स टू क्यू. हे वर्डमध्ये कसं लिहायचं बघा. आन्सर आहे 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट क्यू. तुम्ही हे आन्सर अजून दुसऱ्या प्रकारे सुद्धा लिहू शकता. कसं लिहू शकता? 4/3 इज बिलॉंग टू द सेट क्यू असंही लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. सेकंड वन आहे सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. याचं आहे वर्ड्समध्ये याचं मीनिंग कसं लिहू शकतो बघा आपण. -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट n. म्हणजे -2 हा संच n घटक नाही. किंवा याचं उत्तर तुम्ही असंही लिहू शकता -2 इज नॉट किंवा डज नॉट बिलॉंग्स टू सेट n. म्हणजे -2 हा सेट n घटक नाही. -2 हा सेट n या घटका या संचाशी किंवा या सेटशी तो निगडीत नाही, किंवा तो -2 हा जो घटक आहे तो सेट n मध्ये नाही, असं त्याचा मराठीत अर्थ होतो. यानंतर थर्ड आहे ह्याच्यामध्ये P इज इक्वल्स टू द सेट P सच दॅट P इज अन ऑड नंबर. हे सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे, क्वेश्चन आहे.
आणि त्याचं उत्तर काय होतं बघा. आन्सर, पी इज द सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. म्हणजे पी हा अशा सर्व पीचा सेट आहे की त्याच्यामध्ये पी हा कसा आहे तर ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे. नाउ द थर्ड क्वेश्चन इज राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. कोणतेही दोन सेट्सचे उदाहरणं लिहायचे आहेत आपल्याला की जे ते आपल्याला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड या दोन्ही मेथडने आपल्याला लिहायचे आहेत. लिस्टिंग मेथड यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने, मराठीत असं म्हणता येईल आपल्याला. पहिला मी सेट घेतलेला आहे. इथं तुम्ही कोणतंही घेऊ शकता उदाहरणं. मी कसं घेतलेलं आहे बघा. ए इज इक्वल्स टू 1 2 3 4. हे झालं लिस्टिंग मेथडचा. हेच आपण रूल मेथडमध्ये कसं लिहू शकतो. ए इज इक्वल्स टू सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज फर्स्ट 4 नॅचरल नंबर. म्हणजे 1 2 3 4 हे काय आहेत, नॅचरल नंबर आहेत, परंतु ते कशा आहेत, फर्स्ट 4 नॅचरल नंबर आहेत. म्हणून त्या रूल मेथडनी ए सेट, हाऊ वी राईट, एक्स सच दॅट एक्स इज द फर्स्ट 4 नॅचरल नंबर. इथं तुम्ही कोणताही सेट उदाहरणं दाखल घेऊ शकता, कोणत्याही सेटचं उदाहरण देऊ शकता. इवन नंबर घ्या, ऑड नंबर घ्या, प्राईम नंबर घ्या, कोणत्याही ह्याचं उदाहरण इथं आपण देऊ शकतो. त्यानंतर रूल मेथडनी हाच सेट दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येईल बघा. ए इज इक्वल्स टू द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स लेस दॅन इक्वल्स टू 4. एक्स लेस दॅन इक्वल्स टू 4 म्हणा किंवा एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 5 असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे एक्स हा नॅचरल नंबरशी निगडीत आहे, नॅचरल नंबर सेटच्या निगडीत आहे, परंतु तो कसा आहे, एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 4. म्हणजे एक्सची किंमत ही 1 2 3 आणि 4 अशी असणार आहे. हे रूल मेथडनी दोन प्रकारे आपण काय करू शकतो, हा सेट लिहू शकतो. त्यानंतर दोन उदाहरणं द्यायचे आहेत आपल्याला दोन सेट्सचे. त्यामुळे दुसरं उदाहरण मी घेतलेलं आहे. बी इज इक्वल्स टू सेट आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत ए ई आय ओ यू. तुम्हाला माहितीच आहे ए ई आय ओ यू हे काय आहेत, इंग्लिश अल्फाबेट्सचे वॉवेल्स आहेत. करेक्ट. देअरफॉर बी इज इक्वल्स टू द सेट एक्स सच दॅट एक्स इज अ वॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट असं आपण रूल मेथडनी म्हणू शकतो. म्हणजे पहिलं जो सेट आहे तो इंडिकेट करतात लिस्टिंग मेथडचे उदाहरणं आणि दुसरं जे आहेत राईट साईडला मी लिहिलेले ते आहेत रूल मेथडचे एक्झाम्पल्स आहेत. हा आहे क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग सेट्स बाय लिस्टिंग मेथड. खाली काही तुम्हाला सेट्सचे उदाहरणं दिलेले आहेत, ते तुम्हाला लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धतीने ते तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला आहे ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. म्हणजे काय इथं विचारलेलं बघा. ऑल मंथ्स म्हणजे सगळे पूर्ण महिने, इन द इंडियन म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार त्याच्यामध्ये जे जे महिने येतात हिंदू ह्याच्या वर्षानुसार ते काय करायचे तुम्हाला लिस्टिंग मेथडमध्ये ते सेट लिहायचा आहे. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकतो आपण इथं आता. पहिला आहे पी इज इक्वल्स टू, तुम्ही इथे कुठलेही नोटेशन्स वापरू शकता. जसं मी आता इथं पुढं क्वेश्चन 4 मधल्या सगळ्या ह्याला बीट्सला पी क्यू आर असे वापरलेले आहेत. तुमचं नाव असेल काय, प्रशांत असेल तर PRASHANT असं तुम्ही वापरू शकता. किंवा काय पूजा असेल तुमच्या नावानुसार पहिले अक्षर वापरले तरी चालेल. मी इथे पी वापरलेलं आहे. तर बघा ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर काय आहेत आपल्याला माहिती आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन अशा पद्धतीचे महिने येतात. त्याला आपल्या हिंदू ह्याच्यानुसार म्हणू शकतो आपण वर्षानुसार. हा झाला पहिला प्रश्न, तो आपण लिस्टिंग मेथडने लिहिलेला आहे. सेकंड आहे लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंट हा जो वर्ड आहे त्या ह्याच्यामधला जे लेटर्स आलेले आहेत ते आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहायचं सेट. त्यासाठी मी क्यू वापरलेला आहे. आन्सर बघा क्यू इज इक्वल्स टू सेट सी पहिला आहे ओ एम पी एल ई परत यम आलं आहे बघा. परंतु पहिल्यांदा सुरुवातीला आपण यम लिहिलेलं आहे.
म्हणून परत रिपीट करायचं नाही. त्यानंतर आलं एन, परत ई आले डबल, ते पण रिपीट करायचं नाही, एकदाच लिहायचं आहे. त्यानंतर एन आणि टी, म्हणजे COMPLENT असं कॉम्प्लिमेंटमधल्या लेटर्स आहेत सगळे वर्डमधल्या. तो सेट झाला लिस्टिंग मेथडनी. नाव द थर्ड इज द सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आपल्याला माहिती आहे मनुष्याचे जे संवेदना ऑर्गन्स आहेत वेगवेगळे, त्याचा सेट लिहायचा आहे. आपल्याला माहिती आहे किती आहेत, 5 आहेत. नोज, नाक, टंग, जीभ, इयर, कान, स्किन, त्वचा आणि डोळे. म्हणून R इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट नोज, टंग, इयर, स्किन आणि आय. हे झाले ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. नेक्स्ट वन इज सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. प्राईम नंबर्स माहिती आहेत आपल्याला, विषम संख्या, त्याचा सेट करायचा आहे आपल्याला लिस्टिंग मेथडनी फ्रॉम 1 to 20. देअरफॉर S इज इक्वल्स टू, नोटेशन S वापरले मी, S इज इक्वल्स टू 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. This is the set of prime numbers. Now next one is fifth question, names of continents of the world. म्हणजे जगामधील जे भूखंड आहेत वेगवेगळे त्याची नावं लिहायचे, त्याची यादी करायची तुम्हाला. त्यासाठी सिरियली मी बघा पहिल्यापासून PQRS आणि आता T हे वापरलेलं आहे अक्षर. T इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट. आपल्याला माहिती आहे किती आहेत, 7 आहेत कॉन्टिनेंट्स. म्हणून पहिलं आहे एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. हे काय झाली, त्याची लिस्ट झाली. त्यानंतर क्वेश्चन 4 संपतो इथं. क्वेश्चन नंबर 5, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण सगळे लिस्टिंग मेथडनी सेट्स लिहिले. आता आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये सेट्स दिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला रूल मेथडमध्ये काय करायचे आहेत, सेट्स रायटिंग करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, A इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. हे सगळे काय आहेत बरं, काय वाटतं तुम्हाला? हे सगळे काय आहेत, पूर्ण वर्गसंख्या आहेत, परफेक्ट स्क्वेअर आहेत, बरोबर. म्हणून A इज इक्वल्स टू काय म्हणता येईल आपल्याला, द सेट X सच दॅट X इज अ स्क्वेअर ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. बरोबर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहेत परंतु ते कसे आहेत, 1 to 10 हे जे फर्स्ट 10 नैसर्गिक संख्या आहेत त्या 10 नैसर्गिक संख्यांचा काय आहे, तो स्क्वेअर आहे, वर्ग आहे. म्हणून आपण रूल मेथडनी याचा आन्सर कसं लिहू शकतो, A इज इक्वल्स टू X सच दॅट X इज अ स्क्वेअर ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. किंवा हेच आपण रूल मेथडनी कसं लिहू शकतो बघा, A इज इक्वल्स टू X सच दॅट X इज इक्वल्स टू N स्क्वेअर. म्हणजे वर्ग आहे, वर्गसंख्या आहे म्हणून नोटेशन काय वापरले तिथं, N स्क्वेअर. N बिलॉंग्स टू N, कॅपिटल N. म्हणजे N हे कसं पाहिजे, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्याशी निगडीत पाहिजे. आणि N इज लेस दॅन इक्वल्स टू 10. लेस दॅन इक्वल्स टू 10 म्हणजे N ची किंमत किती पाहिजे, 1 to 10. किंवा इथं N स्ट्रिक्टली लेस दॅन 11 असंही तुम्ही इथं लिहू शकता. ओके. त्यानंतर सेकंड आहे B इज इक्वल्स टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. या सगळ्या संख्यांवरून तुम्हाला काय दर्शवते किंवा काय जाणवते, बरोबर हे सगळे कसे आहेत, 6च्या टेबलमधील संख्या आहेत. म्हणून याला काय म्हणता येईल आपल्याला बघा, सेट B कसा लिहिता येईल रूल मेथडनी, B इज इक्वल्स टू X सच दॅट X इज इक्वल्स टू 6N. that is N is belongs to N and N is less than equals to 8. म्हणजे X is equals to 6 च्या मल्टिपलमध्ये आहे आणि N हा नॅचरल नंबरशी निगडीत पाहिजे आणि N ची किंमत कशी पाहिजे, लेस दॅन इक्वल्स टू 8 किंवा N is strictly less than 9 असं लिहिलं तरी चालेल. किंवा हा सेट आपण असं लिहिता येईल आपल्याला, X such that X is a multiple of 6 आणि X is less than equals to 48. हे असे दोन्ही प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. दोन्ही प्रकारे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड आहे
सी इज इक्वल्स टू SMILE असे तुम्हाला इथं सी हा सेट दिलेला आहे. त्याचं रूल मेथडने काय सांगता येईल आपल्याला, सी इज इक्वल्स टू द सेट एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड स्माईल. जो वर्ड आहे स्माईल त्याच्यामधले काय आहेत वरच्या सेटमध्ये, तर लेटर आहेत. खूप सोपं आहे हे. त्यानंतर नेक्स्ट 4 आहे, चौथा आकडा आहे. डी इज इक्वल्स टू संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. हे तुम्हाला माहिती आहेत काय आहेत, हे डेज आहे, डेज इन अ वीक आहे ना, आठवड्यातले काय आहेत वार आहेत. म्हणून आपण हेच रूल मेथडने कसं लिहू शकतो, डी इज इक्वल्स टू वाय सच दॅट वाय इज अ डे ऑफ अ वीक. मी मुद्दामून इथं एक्स लेटरच्या ऐवजी वाय वापरलेलं आहे, कारण का तुम्ही कोणतंही इथं लेटर वापरू शकतो आपण. तुम्हाला परत असं वाटेल की फक्त इथं एक्सच वापरायचं आहे, एक्सच वापरायचं आहे का दुसरं वापरलं तरी चालेल, हा जो डाऊट तुम्हाला येईल किंवा हे शंकाच्या निरसनासाठीच मी काय केलेलं आहे, तर तुम्हाला दुसरं लेटर एक वापरून हा सेट लिहिलेला आहे. तुम्ही एक्स वाय झेड असे स्मॉल लेटर्स काय करू शकता, इथं तुम्ही वापरू शकता. म्हणून चौथ्या ह्याचा आन्सर काय आलेला आहे, डी इज इक्वल्स टू द सेट वाय सच दॅट वाय इज अ डे ऑफ वीक. पुढं 5वा आहे प्रश्न, एक्स इज इक्वल्स टू, बघा कोणते लेटर्स आहेत, ए ई टी. हे जे तुम्ही लेटर्स जर बघितले तर या लेटर्स वरून कोणता एक वर्ड तयार होतो सांगा. बरोबर आहे, टी एक होऊ शकतो आणि ईट पण होऊ शकतो, EAT ईट होऊ शकतो, किंवा TEA टी म्हणजे चहा हे पण होऊ शकतो. म्हणून आपण हा सेट रूल मेथडने कसं लिहू शकतो, एक्स इज इक्वल्स टू द सेट झेड सच दॅट झेड इज अ लेटर ऑफ वर्ड टी ऑर ईट. कुठलंही एक लिहिलं तरी चालेल किंवा असं उत्तर लिहिलं तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सेट्स सगळे जे आहेत, जे लिस्टिंग मेथडनी दिले आहेत आपल्याला, प्रश्न विचारले आहेत आणि आपण रूल मेथडनी काय केलेलं आहे त्याचा आन्सर लिहिलेला आहे. म्हणजे एक्स वाय आणि झेड अशा पद्धतीचे स्मॉल लेटर्स तुम्ही काय करू शकता, सेटमध्ये इन्क्लूड करू शकता. ओके, थँक्यू. समजलं सर्वांना.